तर पक्षाच्या घटना बदलाबाबत पटेल आणि तटकरेंचे सुनेत्रा पवारांकडे आता स्पष्टीकरण आलेले आहे आणि तटकरे आणि पटेलांच्या स्पष्टीकरणानं सुनेत्रा पवार या समाधानी नाहीत असं कळतंय। घटनेमध्ये बदल केल्यामुळे पक्षामध्ये 2 गट झालेले आहेत आणि सूत्रांकडून झी 24 तासला ही मोठी माहिती कळतेय। पक्षाच्या घटनेतील बदलाबाबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्याकडे बाजू मांडली आहे। पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचं पत्र पटेल तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं होतं। कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत अशा आशयाचं हे पत्र देण्यात आलेलं होतं आणि या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्व पत्रव्यवहार हे अमान्य समजून दुर्लक्षित करावेत असं पत्र निवडणूक आयोगाला दिलेलं होतं आणि या घडामोडीनंतर पक्षामध्ये बरेच वादंग झाले। तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडून सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न झाला। तटकरे पटेलांच्या या स्पष्टीकरणानं सुनेत्रा पवार, पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती कळतेय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्या। सीमा, राष्ट्रवादीमधल्या या अंतर्गत सगळा गुंतागुंतीचा विषय झालाय। सुनेत्रा पवार आता नाराज आहेत आणि त्यांनी आयोगाला कळवलेले हे सगळे पत्रव्यवहार रद्द समजावेत असं म्हटलेलं आहे। काय नेमके या संदर्भात आणखी तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, अगदी बरोबर आहे की म्हणजे घटनेत काही बदल करण्यात यावे यासाठीचं पत्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि जनरल सेक्रेटरी जे आहेत ते पक्षाचे त्यांनी लिहिलेलं होतं निवडणूक आयोगाला एक पत्र। त्या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांना जेव्हा या पत्राबाबतची माहिती कळाली तेव्हा त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र लिहून म्हटलं की आतापर्यंतच्या जे पत्र करण्यात आले ते पत्र ग्राह्य धरू नये अशी त्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून मागणी केलेली होती। त्यानंतर ही एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेली होती की अजित पवार यांच्या निधनानंतर एवढ्या तातडीनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी अशा प्रकारे घटनेत बदल करण्याचे प्रयत्न का केले, त्यांनी त्यांचा पक्षावर दावा करण्याचा प्रयत्न आहे का, त्यांच्यावरती असे आरोप जे आहेत ते होत होते। आता ही चर्चा राज्यभरामध्ये रंगू लागल्यानंतर पडद्यामागे बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। खात्रीलायक सूत्रांनी जी माहिती दिली, खरं तर पक्षांतर्गत घटना बदलल्यावरून 2 गट जे आहेत ते सध्या निर्माण झालेत। एमईटीमध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांची एक बैठक सोमवारी पार पडली। त्यांच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की जी काही चर्चा आणि जे काही पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडे केले गेले आहेत आणि त्यामुळे पक्षांतर्गत जो संभ्रम निर्माण झालेला आहे त्या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून, पार्थ पवार यांच्याशी चर्चा करून हा संभ्रम जो आहे तो दूर केला पाहिजे। आणि त्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर काल देवगिरीवरती पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आणि इतर नेत्यांनी। आणि घटना बदलण्याचा किंवा पक्षावरती ताबा करण्याचा कोणताही उद्देश आमचा नव्हता आणि जे काही बदल आम्ही पक्षाच्या घटनेमध्ये करायसाठी जे पत्र लिहिलेलं होतं त्याचं कारण त्यांना सुनेत्रा पवार यांना सांगितलं आणि कुठेतरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार जे स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडून देण्यात आलं त्यावरून समाधानी नसल्याचं कळत आहे। त्यामुळे आज सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा हा त्यामुळे सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। घटनेमध्ये जे काही त्यामुळे आता दिल्ली दौऱ्यामध्ये आणखी काय नेमके याच्यामध्ये ॲडिशन होत आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।